नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघतात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात सर्व माहिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पालक आणि विद्यार्थी यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजूनही हा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर मित्रांनो, रिझल्ट लागलेला आहे, 4 वाजताचे रिझल्ट आहे। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि आम्ही जे प्रेडिक्शन केले होते, म्हणजे मी प्रेडिक्शन केले होते, अनेक काउन्सिलर प्रेडिक्शन, अनेक जणांचे युट्यूब चॅनल्स आहेत, ज्यांनी प्रत्येक युट्यूब चॅनल जे चालवतात आमच्यासारखे काउन्सिलर, त्या सगळ्या युट्यूब चॅनल्स वाले म्हणत होते की कट ऑफ वाढणार, कट ऑफ वाढणार, कट ऑफ वाढणार, आणि तसंच झालेलं आहे। म्हणजे आम्हाला जो फीडबॅक येत होता तो अत्यंत बरोबर निघालेला आहे आणि कट ऑफ वाढणार हे आता सूर्यप्रकाश इतकं सत्य झालेलं आहे आणि आपण त्याचाच अभ्यास करूया। तर नीट रिझल्ट लागलेला आहे आणि हा नीट रिझल्ट सगळ्यात डेंजर झोन मध्ये आहे। हा कसा तो आपण विचारला करतो। आता प्राथमिक म्हणजे इलिजिबिलिटी। ह्या वर्षी ओपनची इलिजिबिलिटी 164 आलेली आहे, म्हणजे ज्यांना मार्क 164 आहेत पर्सेंटेज त्यांनाच फक्त मेडिकल स्ट्रीमला ऍडमिशन घेऊ शकतात। MBBS, BDS, BMS, BHMS कुठे भारत देशामध्ये ओपन कॅटेगरीला ज्यांना 164 मार्क आहेत तेच फक्त विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात। मित्रांनो, आतापर्यंत एवढे इलिजिबिलिटी क्रायटेरिया कधीच नव्हतं ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी। साधारणपणे मॅक्झिमम 140 होतं, मॅक्झिमम 140 होतं, म्हणजे इथं 24 मार्कांनी वाढलेलं आहे, म्हणजे साहजिकच कट ऑफ वरती जाणार आहे। आलं का लक्षात? तर ह्याच्या इलिजिबिलिटी ओपन साठी 164 आलेली आहे आणि ऑल कॅटेगरी OBC, SC, NT, VJ, NT1, NT2, NT3 सगळ्यांसाठी कॅटेगरीसाठी 129 आलेली आहे। म्हणजे कॅटेगरीच्या कुठल्याही विद्यार्थ्याला 129 मार्क असतील तरच तो ऍडमिशन घेऊ शकतो। आलं का लक्षात? हा पण कट ऑफ साधारणपणे दरवर्षी 108 ते 110 दरम्यान असतो, म्हणजे हा पण 19 मार्कांनी वाढलेला आहे। आलं का लक्षात? म्हणजे कट ऑफ वाढणार, हे कट ऑफ वाढण्याचं दुसरं प्रेडिक्शन म्हणजे हे। आता PWD म्हणजे जे काही अपंग विद्यार्थी आहेत, दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्यांना 146 आहे ओपन साठी, ओपन आणि ईडब्ल्यू साठी 146 आणि PWD कॅटेगरीसाठी 129 आहे। म्हणजे लक्षात आलं, ज्या ओपन आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना 164 मार्क आहेत ते ऍडमिशन घेऊ शकतात कुठेही, कर्नाटक, केरळ वगैरे काही, तुम्ही मॅनेजमेंटची घ्या, इन्स्टिट्यूशनची घ्या, डीम्डची घ्या। कॅटेगरीसाठी 129, अपंग विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी ओपन 146 आणि PW कॅटेगरी 129। हे क्लिअर झालं। आता आम्हाला इतके फोन येत आहेत की 640, 650 असे सगळे 600च्या वरच मार्क आहेत। आता आम्ही जसं स्टडी केला त्याच्याबद्दल बघू आपण। ज्याला 700 मार्क आहेत, नीट बघा, ज्याला 700 मार्क आहेत त्याचा ऑल इंडिया रँक 2250 आहे। ज्याला 700 मार्क आहेत त्याला ऑल इंडिया रँक 2250 आहे। 685 चा ऑल इंडिया रँक 6777 आहे। ज्याला माझ्याकडे एक विद्यार्थी आहे 685 चा, त्याचा ऑल इंडिया रँक 6777 आहे। एका विद्यार्थ्याला 675 मार्क आहेत, त्याचा ऑल इंडिया रँक 11600 आहे। ऑल इंडिया रँक माझ्याकडे जो विद्यार्थी आहे 675, त्याचा ऑल इंडिया रँक 11600। 665 17840। हे का सांगतोय ते तुमच्या पुढे लक्षात येईल। ज्याला 665 मार्क आहेत त्याचा ऑल इंडिया रँक 17840 आहे आणि ज्याचा ऑल इंडिया रँक 630 आहे विद्यार्थ्यांना, ज्याला मार्क 630 आहेत त्याचा ऑल इंडिया रँक 48600 आहे। ज्याला मार्क्स 630 आहेत त्याला 48600 ऑल इंडिया रँक आहे। हे मी का सांगितले इथपर्यंत, तर ह्याचा संदर्भ पुढे लागणार आहे म्हणून हे तुम्हाला सांगितलं। हे लक्षात घ्या, ज्याला 630 मार्क आहेत त्याचा ऑल इंडिया रँक 48600 असतो। म्हणजे आता ह्याच्यावरून SML किती येऊ शकतो हे आमचं प्रिडिक्शन आहे। हा ठोक ताळा आहे, ह्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो। साधारणपणे 630 मार्काला 48600 आहे, तर ज्याचा ऑल इंडिया रँक 48600 आहे त्याचा SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर 4000 येऊ शकतो। आलं का लक्षात? ज्याचा ऑल इंडिया रँक 50000 आहे, परत एकदा ऐका, ज्याचा ऑल इंडिया रँक 50000च्या दरम्यान आहे त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे SML 4000 येऊ शकतो, 4000 ते 4500। त्याच्यामुळं आणि आपल्याला MBBS कट ऑफ, MBBS ऍडमिशन स्टेट कोट्याला 5000च्या आतच लागतं। म्हणजे ज्याचा SML 5000 आहे, म्हणजे कंसात दुसऱ्या अर्थी ज्याचा ऑल इंडिया रँक 50000च्या आत आहे, म्हणजेच तिसरा अर्थ ज्याला 630 मार्क आहे त्याला गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं ओपनला। म्हणजे ही प्राथमिक माहिती आहे।
परत एकदा ऐका, ओपनला ज्याला 630 मार्क आहेत म्हणजे त्याचा ऑल इंडिया रँक 50,000 आहे, त्याला गव्हर्नमेंट MBBS मिळू शकते. सेफ स्कोर इज 630. ह्या रिझल्ट खूप डेंजर आहे. पुन्हा एकदा सांगतोय, आता थोडासा अंदाज चुकला, हे झालं ते झालं, मार्क वाढले, कॉलेज वाढले, तर हा 630चा माझा प्राथमिक अंदाज आहे कमी होऊन 620 किंवा 610 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी जर MBBS गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला 600 ते 610 मार्क पाहिजे. कट ऑफ ही 610. आणि साधारणपणे प्रायव्हेट MBBS ओपनचं 60 मार्कांनी कमी होतं, 60 ते 70 मार्कांनी. तर MBBS प्रायव्हेटला 540 ते 550 मार्क पाहिजे. म्हणजे ओपन साठी MBBS साठी तुम्हाला प्रायव्हेट म्हणजे सेमी मेडिकल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल, प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट जे काही स्टेट कोट्याचं असतं ते, ओपन साठी सेमी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला 540 मार्क पाहिजेत. म्हणजेच हा सेफ स्कोर आहे. हा ढोबळमानाचा अंदाज आहे. 535 होऊ शकतो, 545 पण होऊ शकतो. आलं का लक्षात? आता दुसरी गोष्ट म्हणजे SC साठी फक्त विचार करू, म्हणजे डिटेल व्हिडिओ मी उद्या परवा करणार आहे सगळं फीडबॅक करून. SCचं मेरिट साधारणपणे ओपन पेक्षा 100 मार्कांनी कमी असतं, हा असा अंदाज आहे. तर ओपनचं मेरिट जर 500-610 असेल, ज्या कमीत कमी 610 किंवा 600 असेल, तर SCचं मेरिट गव्हर्नमेंटचं 520 असू शकतं. म्हणजे SC कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटला तुम्हाला MBBS ऍडमिशन पाहिजे असेल तर SC स्टुडंटला कमीत कमी 510 ते 520 मार्क पाहिजे, असा माझा अंदाज आहे. हा कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो. हा आम्ही ढोबळमानाने पहिल्या 4 तासातला अंदाज काढलेला आहे, कारण आत्ताच रिझल्ट लागला. जसे जसे अंदाज हे येतील, रिझल्ट येतील, तसे तसं आम्ही करूच. आणि SCला प्रायव्हेटला म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा काही विशेष फरक नसतो. म्हणजे SCचा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ येईल 490 बहुतेक, 490 ते 500. तर हा अंदाज आहे 490 किंवा 480. ज्यांना म्हणजे SC स्टुडंटला ज्यांना 480 किंवा 490च्या पुढे मार्क आहेत ते MBBS साठी सेफ झोन मध्ये आहेत. आणि ओपन साठी जे 600च्या पुढे आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत गव्हर्नमेंट MBBS साठी. आणि 540च्या वरती जे आहेत, 540-550च्या वरती ते सेफ झोन आहेत सेमी गव्हर्नमेंट साठी. OBC साठी म्हटलं तर OBC EWS हे साधारणपणे सारखेच चालणार आहेत, 2-3 मार्कांनी खाली जाणार आहेत. NT3 पण तसंच चालणार आहे. VJ NT1 NT2 NT3 ह्याच्यासाठी साधारणपणे 20-30 मार्क कमी करा. हा ढोबळमानाने प्राथमिक अंदाज आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ आता मेडिकल ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. हा मेडिकल ऍडमिशन प्रोसेस संपेपर्यंत तुम्हाला अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ मिळणार आहेत. तर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि मराठी मन आपली एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या पद्धतीने तुमच्या मित्रांना शेअर करा. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.